नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय 10वा, ज्याचं नाव आहे गहिनीनाथाचा जन्म व त्याचे मधुनामाकडून संगोपन. तर चला मग सुरू करू. कनकगिरी गावामध्ये मच्छिंद्रनाथाने गोरक्षास सर्व प्रकारचा उपदेश केला. सर्व वेदशास्त्रांमध्ये पारंगत केले. त्याला सर्व विद्यांमध्ये प्रवीण केले. साबरी विद्या आत्मसात करून घेतली. नरशी, कालिका देवी, मंदा, महिषासूर, झोटिंग, वेताळ, श्रीराम, मारुती आदी देवांची भेट घडवून आणली व सर्व देवांच्या पायांवर त्यास घातले. श्रीरामाची ज्यावेळी भेट झाली तेव्हा श्रीरामाने गोरक्षनाथास आपल्या मांडीवर घेतले व त्यास आशीर्वाद दिला. श्री गणेश व सूर्यदेव हे सुद्धा पृथ्वीवर येऊन त्यास आशीर्वाद देऊन गेले. 52 वीरांसह सर्वांनी गोरक्षनाथास आशीर्वाद दिले व त्याला तपश्चर्येस बसविण्याचा आग्रह मच्छिंद्रनाथापाशी करून ते स्वस्थानी गेले. एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनी मंत्र जपत बसला होता. गावातील काही मुले चिखलाच्या गोट्यांशी खेळत खेळत तिथे आली. त्यांनी गोरक्षनाथास एकटा पाहून त्याला चिखलाची गाडी करावयास सांगितली. मला जमणार नाही म्हणून गोरक्षनाथाने ते काम करण्याचे टाळले. मुलांना मात्र ते चिखलाची गाडी करण्याचा प्रयत्न केला व अखेर गाडी तयार केली. गाडी तयार झाली, पण गाडीवान कोठे आहे म्हणून त्यांनी चिखलाचा पुतळा करण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांना जमेना. अखेर त्यांनी गोरक्षनाथास गाडीवानाचा पुतळा तयार करण्यासाठी सांगितले. गोरक्षनाथही या गोष्टीस तयार झाले व त्याने मातीचा पुतळा तयार करीत असताना त्यात संजीवनी मंत्राचा पाठ सुरूच होता. नवनारायणांपैकी करभंजन या अवतार या मातीच्या पुतळ्यापासून तयार होणार होता हे पूर्वीच ठरले होते. त्यानुसार त्याला पुतळा तयार करण्याची बुद्धी झाली. पुतळा पूर्ण करताच करभंजनाने त्यात प्रवेश केला. त्याचबरोबर त्या मातीच्या पुतळ्याच्या ठिकाणी एक तेजपुंज मनुष्याचा पुतळा दिसू लागला व तो सजीव होऊन रडूही लागला. हा आवाज त्या मुलांनी ऐकला व गोरक्षनाथाने भूत आणले असा ओरडा करीत घाबरून सर्वजण पळून गेले. पळता पळता वाटेवर त्यांना मच्छिंद्रनाथ भेटले. मच्छिंद्रनाथाने त्यांना पळण्याचे व घाबरण्याचे कारणही विचारले. तेव्हा त्यांनी पुतळ्याची सर्व घटना त्यांना सांगितली. मुलांना घाबरू नका म्हणून त्याने सांगितले. मच्छिंद्रनाथही आश्चर्यात पडला व काय प्रकार घडला आहे हे पाहावे म्हणून मुलांना त्याने सर्व घटना व ठिकाण याची माहिती विचारली. या मुलांनी ते ठिकाण दुरूनच दाखवले, परंतु दुरूनच त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकताच मच्छिंद्रनाथाने जाणले की हा करभंजन नारायणाचा अवतार झाला आहे. त्याने त्या लहान बालकास उचलून घेतले. तेथे कोठे गोरक्षनाथ दिसेना म्हणून तो पुढे चालू लागला व जाता जाता तो गोरक्षनाथास हाक मारू लागला. ती हाक ऐकून घरात दडून बसलेला गोरक्षनाथ बाहेर आला, परंतु मच्छिंद्रनाथाच्या हातात त्या मुलास पाहून त्याला भीती वाटली व त्याची गुरुजवळ येण्याची हिंमत होईना. मच्छिंद्रनाथाने हे ओळखले व कडेवरच्या मुलास फडक्यात गुंडाळून ठेवले व गोरक्षनाथाजवळ जाऊन त्यास सांगितले की हा नवनारायणांपैकी एक अवतार आहे. ज्याप्रमाणे तू गोवरामधून जन्माला आलास तसाच हा मातीच्या पुतळ्यातून जन्माला आला. कारण तू मातीचा पुतळा तयार करीत असताना संजीवनी मंत्राचा जप करत होतास. मातीचा पुतळा तयार होताच त्यामध्ये करभंजन नारायणाने प्रवेश केला. अशा प्रकारे सर्व सविस्तर हकीकत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाची सर्व भीती नाहीशी केली. त्यानंतर त्या मुलास घेऊन
दोघेजण परत आपल्या मठीत गेले व त्या मुलास गाईचे दूध देऊन त्यास झोपविले. गावामध्ये असा प्रकार घडल्याची बातमी सगळ्यांना समजली. गावकरी लोक येऊन त्याची शहानिशा करीत. मच्छिंद्रनाथ त्यांना सर्व हकीकत सांगत. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होत. मच्छिंद्रनाथाने आपला शिष्य गोरक्षनाथा करवी मातीचा पुतळा जिवंत करविला म्हणजे त्याची योग्यता ब्रह्मापेक्षा महान आहे असे सर्वजण एकमेकांना सांगू लागले. तीर्थयात्रा करीत असताना त्या बालकाचे हाल होतील, आबाळ होईल, ह्यासाठी त्याला येथेच कोणाकडे तरी ठेवावे असा विचार गावकऱ्यांनी बोलून दाखविला व त्यांच्या विचाराशी मच्छिंद्रनाथही सहमती झाला. त्या गावामध्ये मधुनामा नावाचा ब्राह्मण व त्याची गंगा नावाची पतिव्रता स्त्री राहत होती. परंतु त्यांच्या पोटी एकही संतान नव्हते. म्हणून ते दोघेजण या मुलाचे संगोपन व्यवस्थितरित्या आनंदाने करतील असे वाटून गावकऱ्यांनी त्याचे नाव मच्छिंद्रनाथास सांगितले. गावकऱ्यांनी सुचविलेल्या या दाम्पत्याजवळ गहिनीनाथास ठेवण्यास मच्छिंद्रनाथही तयार झाला. मच्छिंद्रनाथाने मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले व सांगितले की, आई, हा मुलगा मोठा नशीबवान व भाग्यवान आहे. नवनारायणांपैकी करभंजन नावाचा हा अवतार असून त्याचे योग्य रीतीने संगोपन कर. त्यामुळे तुझे कल्याण होईल. जगात तो प्रसिद्ध होईल व त्याचे नाव सर्वतोमुखी होईल. परंतु तो पुढे कसा होईल हे आताच मी तुला कसे सांगू? पण एवढे मात्र खास सांगतो की याची सेवा करण्यासाठी प्रत्यक्ष कैलासपती अवतार घेऊन निवृत्ती हे नाम धारण करून येईल. गहिनीनाथ त्यास गुरुपदेश करतील. या बालकाचे दुसरे तिसरे नाव न ठेवता गहिनीनाथच ठेव. आता आम्ही तीर्थयात्रेस चाललो आहोत. 12 वर्षांनी हा गोरक्षनाथ येथे येईल व या गहिनीनाथास गुरुपदेश करेल. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने मोहनास्त्र जपून त्या स्त्रीच्या अंगावर भस्म टाकले. त्यायोगे तिच्या स्तनांमध्ये दूध तयार झाले. गंगाबाईने लगेच त्या मुलास स्तनपान दिले आणि तिला अत्यानंद झाला. त्यानंतर गावामधील सर्व सुवासिनींना बोलावले व बारसे केले. मुलाचे नाव गहिनीनाथ ठेवण्यात आले. मच्छिंद्रनाथ त्या गावात काही दिवस राहिले. गावकऱ्यांचा निरोप घेऊन मग मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तीर्थयात्रेस निघाले. मच्छिंद्रनाथ हे ओळखून होता की अजून गोरक्षनाथ अज्ञानी आहे. त्याला बद्रिकेदारास स्वामींच्या ठिकाणी तपास ठेवावे म्हणून निरनिराळी तीर्थे करीत ते दोघेजण बद्रिकाश्रमास गेली. आणि या ठिकाणी अध्याय 10वा समाप्त होतो. धन्यवाद.